नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर पैशाची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे। 60 ते 70 हजार रुपये द्या, तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून देतो, असा आरोप एका बंदीवानाने केला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या 2 वर्षापासून नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन बंदी म्हणून हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हे आहेत। हरिश्चंद्र भंडारी यांच्या लिव्हरला सूज आल्याने व नाकाचे हाड वाढल्याने उपचारासाठी त्यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टरांकडे गेले, पण नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर खैरनार, डॉक्टर अख्तर, डॉक्टर ससाने यांनी त्यांच्यावर उपचार केले नाही व जर तुला शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचे असतील तर आम्हाला तुला 65 ते 70 हजार रुपये द्यावे लागतील, तरच आम्ही तुला जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक या ठिकाणी उपचारासाठी पाठवू, असे हरिश्चंद्र भंडारी यांनी नाशिक मध्ये कारागृहातील डॉक्टरांनी सांगितले। परंतु हरिश्चंद्र भंडारी यांनी माझ्याकडे पैसे नाही, मी कुठून तुम्हाला एवढे पैसे देऊ। नंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर ससाने, डॉक्टर अख्तर, डॉक्टर खैरनार यांनी भंडारी यांना सांगितले, तू तुझे डोकं फोडून घे किंवा गळफास घे, तरी आम्ही तुला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवणार नाही। म्हणून न्यायालयीन बंदी असणारे हरिश्चंद्र भंडारी यांनी सर्कल क्रमांक 5 बॅरेक्ट क्रमांक 1 मध्ये शनिवारपासून आपले उपोषण सुरू केले आहे। उपोषण चालू असताना त्यांना त्रास होत असल्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहातील पोलीस प्रशासन व डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले। जेव्हा न्यायालयीन बंदी असणारे हरिश्चंद्र भंडारी यांनी काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे। नाशिक मला ऑपरेशन करायला यायचं होतं सिव्हिलला, तर मी 11 तारखेला आलो होतो, तर मला डॉक्टरनं लिहून दिलं का तुमचं ऑपरेशन साठी 15 तारखेला या। त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो, मला म्हणलो 15 तारखेला बोलवले पाठवा, त्याच्यानंतर मला पाठवलं नाही। मला म्हणे सिव्हिलला ॲडमिट व्हायचे 70 ते 60 हजार रुपये लागतात। त्यानंतर मी 24 तारखेला गाड आले, मी म्हणलो मला का नाही पाठवलं, म्हणे पैसे लागतात तेव्हा जाशील तू, असं नाही जाणार। त्यानंतर वाटतं 25 तारखेला गाड आले, मी गाड आले तर मी आलो, म्हणलो मला पाठवून द्या, म्हणे तुला सांगितलं नाही एकदा सिव्हिलला गेल्याचे 60 ते 70 हजार रुपये लागतात। हे अख्तर डॉक्टर, ससाने डॉक्टर आणि खैरनार डॉक्टर। त्यानंतर मला म्हणे तू फास घे, नाही तर तू डोका फोडून घे आमच्या समोर, आम्ही तुला काय, आम्हाला काय जबाब द्यायचे ते देऊ, आम्हाला काय करायचं करू। त्यानं नाही मला मारायला लावलं डॉक्टरांनी, मला म्हणे मारून घे तरी तुला आम्ही काय करून देणार नाही। डॉक्टरांनी सांगितलं मारून घे, तू मरून जाय म्हणे, फास घे, इथं आम्ही नाही काय करू शकणार, तुला काय करायचे। सिनियर आला, मला म्हणे तुला काय करायचे, म्हणलं नाही मला दवाखान्यात पाठव, म्हणे नाही पाठवत, जा तुला काय करायचे कर। 4 दिवस झालं मी पाणी सुद्धा नाही पेल, मी माझं उपोषण आहे, तर मी कोर्टाला अर्जी दिल्या त्या सुद्धा नाही पाठवल्या। काल डेप्युटी साहेबांनी माझ्या पोऱ्याला दमदाटी दिली, तुम्हाला म्हणे आता मारायला लागल। तुम्ही कुठे आहे? मी इगतपुरी नांदगाव सदस्य आहे। कोणत्या गुन्ह्यात आहे तुम्ही जेलला? 302। मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर माझ्याकडे वारंवार पैशाची मागणी करत आहे आणि मला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवत नसल्याचे त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर सांगितले आहे। द हिंद न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी। माझे काका ते 4 वर्षापासून जेलला आहेत, तर त्यांच्याले लिव्हरला सूज आली होती आणि नाकाचा हाड वाढला होता, तर तिकडं ते मध्ये डॉक्टरांच्याकडे गेले, पण ते बोलतात का पैशाची मागणी करत होते 70 हजार रुपयाची। कोणत्या जेलला तुझे काका? इथं नाशिक सेंटर। हां, काय काकाचं नाव? हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी। तुझं नाव काय आहे? सूरज गोपचंद्र भंडारी। हां, त्यांना आता कुठं आणलंय? इथं सिव्हिल हॉस्पिटलला आणलंय नाशिकला। तुमची मागणी काय आता? त्यांचा उपचार इथं एकदम ठीकठाक झाला पाहिजे, आणि तिथं जेलमध्ये त्यांना नाही का माझा भाऊ पण चुलत भाऊ जेलमध्ये, त्याला मारायची जेलरने धमकी पण दिली का, ते नाही का नाना 4 दिवसापासून उपोषण फिर गेले।
काय नाव आहे तुझ्या भावाचं? नागेश हरिचंद्र भंडारी. त्याला काय धमकी दिली? का तुझ्या पप्पाला तिकडं सिव्हिलला नाही पाठवणार असं असं बोलत होते ते. पैसे मागितले होते. हा, पैसे पण मागितले त्याचे 70,000 रुपये. आता तुम्हाला काय मागणी आहे का त्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे? तुम्ही तेवढं बोला. हा, कारवाई झाली पाहिजे. कोणावरती? हा, डॉक्टरांवरती. ते जेलचे जे डॉक्टर आहेत ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हां आणि अधिकाऱ्यांच्यावर पण झाली पाहिजे. हां रोल. मी सामाजिक कार्यकर्ता मनोज पाटील, नाशिक. आमच्याकडे जेलमध्ये न्यायालयीन बंदी असलेले बंदिवान हरिचंद्र भंडारी यांच्या नातेवाईकांमार्फत तक्रार आली होती की त्यांना जेल प्रशासन व वैद्यकीय विभाग यांच्याकडे त्यांना पोटाचा लिव्हरचा त्रास व नाकाचे हाड वाढल्यामुळे ते जेलच्या डॉक्टरांकडे गेले असता त्यांना शिवीगाळ व त्यांना धमकी व पैशांची मागणी करण्यात आली अशी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली असून आम्ही आता सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्व मित्रपरिवार त्यांची ॲडमिट करण्याच्या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे अर्ज केला होता. तरी नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे जे प्रशासन आहे, जेल प्रशासन आहे, हे आता सध्या आपण भारतवर्षामध्ये जगतो आहोत आणि इंग्रजांसारखा अमानुष छळ नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या बंद्यांवरती वारंवार होत आहे अशा तक्रारी आमच्याकडे कित्येक वेळा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे ही आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे. गेल्या किती दिवसापासून ते उपोषणाला आहे असं समजलेलं आहे? हरिश्चंद्र हे गेल्या 4-5 दिवसापासून मला ॲडमिट करा या मागणीवरून जेलमध्ये उपोषणास बसलेले असता त्यांच्या डोक्यात पण मारहाण झालेली आहे व त्यांच्यावरती सिव्हिलला उपचार करण्यासाठी 70,000 रुपयाची मागणी करण्यात येत आहे जेल प्रशासनाकडून. व डेप्युटी यांच्याकडे तक्रार केली असता डेप्युटींनी सुद्धा त्यांना धक्काबुक्की करून हुसकून दिलं व सांगितले की ते डॉक्टरांचे पैसे ते द्यावेच लागतील तरच तुम्हाला सिव्हिलला उपचारास पाठवू. किती पैशाची मागणी केली होती आणि डॉक्टरांचे नाव काय? वैद्यकीय अधिकारी ससाने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अख्तर, डॉक्टर खैरनार यांनी त्यांच्याकडे साधारणतः 70,000 रुपयाची मागणी केलेली आहे. ठीक.